2 घास जास्त खाल असा खतरनाक बोंबील मसाला. भाकरी पोळी किंवा साध्या भातासोबत जरी खाल्ला 2 काय 4 घास जास्त खाल. बोंबील मसाला करण्यासाठी आपण बोंबील साफ करून घेतले आहेत आणि त्याचे असे पीस करून घेतले आहेत. साफ केलेल्या बोंबील मध्ये असं गरम पाणी घालायचं. सुक्या बोंबलाला जो खास वास येतो तो गरम पाण्यामुळे लगेच निघून जातो. पाणी गरम असल्यामुळे हे बोंबील 2 ते 3 मिनिटच पाण्यात ठेवायचे आणि असे स्वच्छ धुवून घ्यायचे. गरम पाण्याचा हलकासा स्पर्श मिळाल्यामुळे बोंबील लवकर नरम होतात. त्यातील जास्तीचं मीठ आणि धूळही निघून जाते. वास निघाला, मळ निघाला आणि बोंबील पूर्णपणे स्वच्छ झाला. असे बोंबील जर स्वच्छ धुतले तर आपण केलेल्या बोंबील मसाल्याला वासही येत नाही आणि बोंबील मसाला चविष्ट लागतो. पाहू शकता आपण 2 ते 3 वेळा बोंबील पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता या धुतलेल्या बोंबील मधील सगळं पाणी नितळून घ्यायचं. कढई गरम करून कढईमध्ये लागेल तितकं तेल घालायचं आणि या गरम तेलामध्ये आपण धुतलेले पाणी नितळवलेले हे बोंबील चांगले तळून घ्यायचे. चांगले म्हणजे अगदी क्रिस्पी तळायचे नाहीत, अगदी तेलात थोडेसे परतून घ्यायचे. त्यामुळे स्वच्छ धुतलेल्या बोंबलाचा खरा सुगंध दरवळतो आणि आपण केलेल्या बोंबील मसाल्याला मस्त छान टेस्ट येते आणि घातलेले सर्व मसाले यामध्ये छान मुरतात आणि मसाल्यामध्येही या फ्राय केलेल्या बोंबीलचा छान अर्क उतरतो. बोंबील तळत असताना यामध्ये थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यावर हा बोंबील तुम्ही नुसताच असा फ्राय करून जरी खाल्लात ना तरीही खायला खूप टेस्टी लागतो. आता हे सर्व तळलेले बोंबील एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. बोंबील जास्त फ्राय करायचे नाहीत कारण ते खाताना कडक लागतात. बोंबील मसाल्यासाठी आपण एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टोमॅटो सुद्धा असा बारीक चिरून घ्यायचा. मीडियम साईजचा बटाटा सोलून त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या. या भाजीत जर आपण बटाटा घातला तर या बटाट्यामध्ये बोंबीलचा अर्क अप्रतिम उतरतो आणि त्यामुळेच बटाटा सुद्धा चविष्ट लागतो. अद्रक, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घालून आपण ही पेस्ट तयार केली आहे. तुम्ही फक्त अद्रक लसूणही घालू शकता. सुक्या कोकमचे 3 ते 4 पीस. कोकम घातल्यामुळे भाजीची चव संतुलित राहते. कोकम जास्तही घालायचे नाहीत, नाहीतर भाजीची चव आंबट होते. आता भाजीच्या फोडणीसाठी कढई गरम करायची आणि लागेल तितकं तेल घालायचं. घातलेलं तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा तेलामध्ये छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा. ही भाजी आपण कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट घालून करतोय. तुम्हाला जर यामध्ये वाटण घालायचं असेल तर तुम्ही वाटणही घालू शकता. कांदा तेलामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये आपण करून घेतलेली अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्त्याची पेस्ट घालायची. या पेस्टचा पूर्ण उग्रसपणा निघून जाईपर्यंत ती तेलामध्ये छान परतून घ्यायची. अद्रक लसूण तेलामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालायची. सुकी मच्छी पचायला थोडीशी जड असते त्यामुळे खाल्ल्यावर करपट ढेकर येतात. हिंग पावडर घातल्यामुळे करपट ढेकर येण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि भाजी पचायला हलकी होते. आता यामध्ये आपण घरीच केलेली गरम मसाला पावडर घालतोय. गरम मसाला पावडर चमचाभर घालायची आणि त्याचबरोबर लाल तिखट. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला सांगते या भाजीला फोडणी देताना यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालतात. तुम्हाला जर यामध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. अर्धा चमचा हळद घातल्यावर हे सर्व साहित्य तेलामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हो, सर्व गरम मसाले घालत असताना गॅसची फ्लेम मात्र लो करायची, नाहीतर आपण घातलेले सर्व मसाले करपू शकतात. आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो जो घेतला होता तो घालायचा आणि टोमॅटो देखील यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला जर या भाजीमध्ये टोमॅटोच्या फोडी थोड्याशा जाडसर चिरून घालायच्या असतील तरीही चालतं. हो, आणि तुम्ही घेतलेला टोमॅटो जर चवीला आंबट असेल तर तुम्ही यामध्ये कोकम घातलं नाही तरीही चालतं. आपण घेतलेला टोमॅटो चवीला गोड असल्यामुळे आपण भाजीमध्ये कोकम घालणार आहोत. घातलेला टोमॅटो अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये
चिरलेला बटाटा घालायचा। बटाट्याच्या फोडी आपण पाण्यात ठेवल्या होत्या कारण त्यामुळेच बटाट्याचा रंग बदलत नाही। आणि बटाटे घातल्यावर कोकमची सालं घालायची। बरं, तुमच्याकडे कोकमची सालं नसतील तर काय करायचं, मार्केटमध्ये अगदी सहज कैऱ्या मिळतात। कैऱ्यांच्या फोडी जर या भाजीत घातल्यात तर ही भाजी चवीला अजून छान लागते। बरं, कैऱ्या नसतील तर तुम्ही आमचूर पावडरचाही वापर करू शकता। आता घातलेले बटाटे, कोकम या सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण ही सुकी मच्छी आहे। कोणतीही सुकी मच्छी आधीच खारट असते, त्यामुळे आपण मीठ जर जास्त घातलं तर आपण केलेली भाजी खारट होऊ शकते। मीठ मिक्स करून झाल्यावर या साहित्यामध्ये गरम पाणी घालायचं। गरम पाणी घातल्यामुळे नेहमीप्रमाणेच भाजीला चव छान येते आणि त्याचबरोबर भाजी लवकर शिजते आणि तरीही येते। घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे यावर झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटांनी झाकण पुन्हा काढायचं। हो, पण हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची। पाहू शकता 4 ते 5 मिनिटात भाजीला छान खळखळून उकळी आलेली आहे। बटाट्याच्या फोडी आपण थोड्या बारीकच करून टाकल्या होत्या, त्यामुळे बटाटा अर्धा शिजतो। आपण बोंबील गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्यामुळे ते आधीच नरम होतात आणि थोडे फ्राय करून घेतले आहेत, त्यामुळे बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही। म्हणूनच आपण बोंबील नंतर घातले आहेत। घातलेले बोंबील अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर पुन्हा झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यामुळे बोंबील लवकर शिजतात आणि त्याचबरोबर बटाटाही। बरं, आता ही भाजी तुम्हाला जितकी पातळ पाहिजे किंवा जितकी सुकी पाहिजे तितकं यातलं पाणी सगळं आळवून घ्यायचं। तुम्ही जर भाजी जास्त करत असाल तर थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून भाजी हलवून घ्यायची, नाहीतर भाजी करपू शकते। पाहू शकता आपण भाजीत घातलेला बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे। बटाटा शिजल्यावर गॅस बंद करायचा आणि या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। या कोथिंबीरीचा अर्क देखील या भाजीमध्ये अप्रतिम उतरतो। तुम्हाला सांगते, अशी गरम गरम बोंबील बटाट्याची भाजी म्हणजेच बोंबील मसाला तुम्ही गरम गरम तुमच्या आवडत्या कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता। त्याचबरोबर चपाती बरोबरही खाऊ शकता, भाताबरोबरही खाऊ शकता। नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बरं, बेलचं बटनही दाबा आणि आपल्या प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा। आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।